राम रायाचा एवढा त्यांना वरदान आहे की हे जे पराक्रम, हे जे बळ आहे हनुमंतांना मिळालेला रामाचा प्रसाद आहे. म्हणून हनुमंताला आधार कल्पिल्याशिवाय राम रक्षा या स्तोत्राचं परिपूर्णता होत नाही. श्रीमद हनुमान कीलकम जपे विनियोग श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोग. हा म्हणजे रामचंद्रांच्या प्रेमासाठी हा विनियोग केला आहे, हा प्रयत्न केलेला आहे. विनियोग हा हेतू पुरस्सर केला जातो, घडून येत नसतो. चांगला विनियोग घडून येत नाही, योग घडून येतो, परंतु विनियोग मात्र चांगल्या कामासाठी आपण करत असतो. आपण जे सगळेजण सध्या करत आहोत ते काय आहे? हा विनियोग आहे. हेतू पुरस्सर आपला हा विनियोग आपण करत असतो. अथ ध्यानम. आता मी ध्यान करतो. कोणाचं? पुढे काय आहे? ध्याये ध्याजानुबाहुं. कोणाचं ध्यान करतो? अजानुबाहू असलेल्या श्रीरामचंद्रांचं. तुम्ही मला सांगत जा, म्हणजे मी बोलण्याच्या ओघामध्ये विसरून जाते. ध्याये ध्याजानुबाहुं धृत शरधनुष्यम. धृत शर, ज्याने हातामध्ये शरचाप धारण केलेला आहे. धृत शरधनुष्यम बद्ध पद्मासनस्थम. ज्यानं पद्मासनामध्ये जो बद्ध आहे, बद्ध पद्मासनस्थम पीतम वासोवसानम. ज्यांनी काय केलेलं आहे? पिवळा पितांबर धारण केलेला आहे, पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे. पीतम वासोवसानम नव कमलदल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. डोळे कसे आहे? नवीन उमललेल्या कमलांच्या दलांना जणू काही स्पर्धा करतात असे त्यांचे नेत्र आहे. स्पर्धीने प्रसन्न चित्त करणारे असे नेत्र आहेत. स्पर्धी नेत्रम प्रसन्नम. पुढे काय आहे? वामांकारूढ सीता. ज्याच्या वामांगी सीता बसलेली आहे. वामांकारूढ सीता मुख कमलदल सुंदर, कमळाप्रमाणे सुंदर असलेली सीता ज्याच्या वामांगी बसलेली आहे. लोचनम नी. अशा श्रीरामांचे डोळे कसे आहे? नीरदाभम, म्हणजे नीर म्हणजे पाणी आणि आभम म्हणजे कमळाप्रमाणे, पाण्यात उमललेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. लोचनम नीरदाभम. नाना अलंकार परिधान केलेले आहे. नाना अलंकार दीप्तम दधत मूरजटाम. जटा धारण केलेल्या. मंडनम, मंडलावर पूर्ण जटा धारण केलेले आहे. अशा श्रीरामचंद्रांना रामचंद्र मी नमस्कार करतो. आणि आता पुढे मी काय करणार आहे? माझ्या या सर्व पातकांचा नाश, पातकांपासून मला मुक्त करायचं आहे. पण पातकांपासून तर मला श्रीराम मुक्तच करणार आहे, पण माझ्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचं रक्षण श्रीराम